आपण बघत आहात आवाज कसमादेचा. मी हरिभाऊ पांडुरंग जाधव, मुंजवाड ग्रामपंचायत माजी सरपंच, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, तर त्या विषयावर मी थोडंसं दोन शब्द सांगू इच्छितो. मी बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत आणि दैवत पण आहेत. तर आमच्या गावामध्ये बुद्ध विहारासाठी 35 लाख रुपये मंजूर झाले होते. तर ते 35 लाख रुपये मंजूर झाले, त्याच्यामध्ये आम्ही सर्व गावाला खूप मोठा आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की गावात बुद्ध विहार हे असं नाशिक जिल्ह्यामध्ये असं नाही, ते तसं आम्ही गावामध्ये बनवण्याचा हेतू घेऊन चाललो होतो. त्याच्यानंतर आम्हाला त्या बुद्ध विहारासाठी अनेक अडचणी आल्या. PWD रस्ता असेल, जिल्हा परिषद रस्ता असेल, तर त्याच्यामध्ये ते काम बसत नाही. आणि आम्हाला जिल्हा परिषदेकडून हे पत्र देखील आलं की ते काम सदर त्या जागेवर बसत नाही. तर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन आम्ही असं ठरवलं की त्याला बुद्ध विहारासाठी की दुसरी जागा देऊ. दुसरी जागेचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ती जागा उपलब्ध झाल्यावर आम्ही बुद्ध विहाराचं काम मोठ्या ताकदीने चालू करणार आणि चांगल्या पद्धतीने चालू करणार आहोत. आणि त्याच्यात काही समाजकंटक असतील, त्यांनी त्या गोष्टीचं गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलं आहे. गावामध्ये आमचं गाव 12 बलुतेदार आहे. गावामध्ये असं काही प्रकार नाही. आम्ही सर्वजण एकत्र सर्व कार्यक्रम होता. आमच्या गावामध्ये फिरता नारळाचा इतका भव्य दिव्य मोठा कार्यक्रम केला. त्यावेळेस देखील काही जातीपातीचं काही राजकारण नव्हतं. पण काही लोकांना त्याची पब्लिसिटी करायची, आम्हाला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे या हिशोबाने त्यांनी जे आमच्या गावामध्ये जे विष पेरण्याचं काम केलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला नको वाटतं बाबा, गावाला नको वाटतं की इथं बुद्ध विहार व्हायला नको. आमची देखील खूप इच्छा आहे बुद्ध विहार झालं पाहिजे. तर त्यांनी विनाकारण मला टार्गेट करता की याने असं केलं, याने तसं केलं. जर माझ्या विरोधात जर असं काही राहिलं असतं तर मी गावामध्ये 2 वार्डात निवडून आलो आहे. असा आमच्या ग्रामपंचायतीचा एक 50 वर्षापासून असा इतिहास झाला की एकच व्यक्ती 2 वार्डात निवडून येतो. जर असं काही राहिलं असतं तर लोकांनी मला निवडून देखील दिलं नसतं. हे विनाकारण बदनामी करण्याचं काम चालू आहे. हा एक विषय चालू असतानाच एक दुसरा विषय असा आला की माझं एक 17 नंबर भरून 12वी शिक्षण घ्यायचा विषय चालू होता. तर माझे एका शिक्षण संस्थेशी चांगले संबंध होते. तिथं मी ॲडमिशन घेऊन 12वीचा पेपर दिला. तर त्यांनी तिथं पेपर दिले, मी स्वतः दिले. त्याच्यानंतर माझा तिथं फुटेज वगैरे आहे. तर त्यांनी असं दाखवलं की त्याच्यात मी स्वतः विद्यार्थी नसून दुसरं डमी विद्यार्थी बसून पेपर दिला आहे. तर या विषयावर त्यांनी बोर्डात अर्ज केला होता. त्याच्यात सुनावणी देखील झाली. सुनावणीमध्ये सर्व हस्ताक्षर चेक केलं, त्याच्यानंतर फुटेज चेक केला. त्याच्या फुटेजमध्ये मी झालो. तिथं देखील त्या बोर्डामध्ये देखील असा दबाव टाकून त्यांचे प्रयत्न चालू आहेत की तुम्ही असे चुकीचे का निर्णय देता बा. पण त्याच्यात जर मी आहे फुटेजमध्ये, सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात, तरी त्यांचं एक ब्लॅकमेल करण्याचं खूप मोठं षडयंत्र चालू आहे. संस्थेची आणि माझी देखील खूप मोठी बदनामी चालू आहे. तर यांच्यावर मी कायदेशीररित्या कारवाई करणार आहे. जी मला मध्येच आता 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात म्हणता की मी गुंड आहे. गुंड काय आहे मी? माझ्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाही. जे किरकोळ काही गुन्हे दाखल होते समाजकार्यामध्ये होतातच असे काही गुन्हे दाखल. राजकीय गुन्हे होते, त्याच्यात माझी निर्दोष मुक्तता झाली. आणि बुडाचे जे आरोप करताय माझ्यावरती की बा हे असे गुन्हे दाखल झाले, तसे गुन्हे दाखल झाले, माझ्यावर एक पण गुन्हा दाखल नाही आज. आणि जे आरोप करताय त्यांची सटाणा पोलीस स्टेशनने धिंड काढलेली आहे. यांनी ती जाणीव घ्यावी की जातीय मध्ये तेढ निर्माण करता, खूप भांडणी करता. आता मध्यंतरी आता कालच मला एक फोन आला की म्हणे अहो माझे 5 लाख रुपये द्या. आता यांचं जे षडयंत्र चालू आहे माझ्या विरोधात की असं खंडणी मागता माझ्याकडे, 5 लाख रुपये द्या, हे द्या, ते द्या. आता जो आरोप करतोय त्याने देखील माझ्याकडे 4 लाखाची मागणी केली आहे
की हे सर्व शांत करतो आणि मला 4 लाख रुपये द्या. या आपण जर दोषच नाही केलेला, काही आपण त्याच्यात कुठे काही आपण चुकीचा प्रकार केले नाही, दोषी नाही, मी का विनाकारण त्यांना पैसे द्यायचे. असे तालुक्यामध्ये भरपूर जणांना ब्लॅकमेल करून त्यांचे पैसे कमवण्याचं काम चालू आहे. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि समाजाला दिशाभूल करतात ते, की मी असं करतो आहे आणि याच्याने असं होईल. आता सदर व्यक्तीने आरईला आमचे सरपंच मित्र आहेत, तिथं देखील अशाच जातीचं भांडण करून आणि आरईच्या सरपंचाकडे देखील मागणी केली पैशांची. त्याच्यानंतर आता हे निरपूरचे सरपंच आहेत, यांच्या गावामध्ये देखील दलित वस्तीमध्ये गटारी नाही, हे नाही, ते नाही, यांच्याकडे देखील मागणी झालेली आहे. आता तिळवणचे माझे मित्र आहेत योगराज पाटील वगैरे, त्यांच्या गावामध्ये जाऊन देखील भांडणी केल्या. समाजामध्ये तेढ निर्माण करणं, आजखेड्याचा एक प्रकार घडलेला आहे. झेडपी सदस्याचा त्या पोरांविषयी असाच जातीय तेढ निर्माण करून तिथं खोटे नाटे गुन्हे दाखल केले. हे असे जे प्रकार चालू आहेत या तालुक्यात, हे जे तालुक्यात चालू आहे, ही जी माझी बदनामी चालू आहे, प्रत्येक गावामध्ये माझ्या विषयाची बदनामी, हे ते असं तसं करून आणि डमी माणसं उभं करतात की तू सांग की याच्याकडे पैसे घेणे आहे, त्याच्याकडे. मी काही आमदार नाही, खासदार नाही, मी एक सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे. मला कुठल्याही प्रकारच्या कामांची माहिती नाही, काही नाही. विनाकारण आता मला बरेच फोन येतात यांच्या माध्यमातून की आमचं ते तुम्ही कामाचे पैसे घेते. मला कुठे माहिती कोणचे कामं आहेत, काय आहेत. माझे हे बदनामी करण्याचं काम चालू आहे. आणि हा अमोल बच्छाव जर आहे, याने माझ्याकडे वारंवार पैशांची मागणी केलेली आहे. जवळजवळ 2 वेळेस त्यांनी मला फोन केला की 4 लाख रुपये द्या भाऊ. असं मध्यस्थी माणसं होते, त्यांच्या तिथं मीटिंग झाली त्यांच्या घरावरती. तो त्याने 4 लाख रुपयाची मागणी केली आणि आता मला या 4 महिन्यापासून माझं मानसिक संतुलन बिघडून गेलं आहे. विनाकारण हा त्रास देतो आहे. याचं जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्व जबाबदार हा अमोल बच्छाव राहील. मी वकिलाच्या साह्याने आता त्याला नोटीस वगैरे देतो आणि कायदेशीररित्या पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करणार आहोत. अमोल बच्छाव ह्या व्यक्तीने माझ्या विरोधात अॅट्रॉसिटीचा देखील प्लॅन केलेला आहे. मला वारंवार माझ्या मित्रांकडनं कळतं की तो अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत. माझा संविधानवरती खूप मोठा विश्वास आहे की असं काही चुकीचं घडायला नको. विनाकारण 6 महिन्यापासून ते बुद्ध विहाराच्या कामामध्ये लागलो. त्याच्यानंतर 4 महिन्यापासून तो माझ्या मागे एवढा लागलेला आहे, पैसे दे नाही तर मी माझ्या समाजाला सांगून मी तुझ्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केलं. हे असे खोटे नाटे हे तालुक्यामध्ये भरपूर असे प्रकार चालू आहेत. याच्यावर शासनाने देखील दखल घेतली पाहिजे ही विनंती आहे. मोर्चामध्ये ह्या अमोल बच्छाव या नावाच्या व्यक्तीने असाच एक प्रकार घडून तिथं दंगलीचं स्वरूप आणून आणि दंगल घडवली आणि त्या दंगलीमध्ये सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावेळेस त्याची गावामध्ये धिंड काढून पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई केली होती. आणि हे तालुक्यामध्ये असेच त्याचं विष पेरण्याचं जे काम चालू आहे, याच्यावर शासनाने देखील लक्ष घातलं पाहिजे. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. याला गावामधून तडीपार केलं पाहिजे. असाच पूर्ण तालुका हा खराब करून टाकेल ही सर्व आमच्या मित्रपरिवाराकडनं मागणी आहे. बागलाण तालुका व पंचकृषीतील सर्व लोकांना आव्हान आहे आमचं की अमोल बच्छाव या व्यक्तीपासून जर कोणाला त्रास होत असेल किंवा होणार असेल तर त्यांनी कृपया करून आमच्याशी संपर्क साधावा. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री हरी अण्णा जाधव हे आणि आम्ही सहयोगी सदस्य म्हणून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या सेवेचं काम करत असतो. त्याचप्रमाणे माझं कृषी क्षेत्र शेतीवाडी ही मुंदवाड शिवारात असल्यामुळे हरी अण्णा जाधव यांचे माझे व्यक्तिगत संबंधसुद्धा अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत. त्यानंतर मधल्या काळात हरी अण्णा हे भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये आलेले असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाषबाबा भामरे यांचे निष्ठावंत म्हणून आम्ही काही काळ पक्षाच्या माध्यमातून जनसेवेचे काम करत आहोत. त्याचप्रमाणे मुंजवाड गावाची माझी कर्मभूमी असल्यामुळे मुंजवाड गावात माझं जाणं येणं नेहमीच. तर तिथे निवडणुका लागल्या आणि त्यावेळेस या हरी अण्णांना मी
एकाच वेळेस 2 प्रभागातून निवडून येताना बघितलेलं आहे. इतकी छान लोकप्रियता या माणसाने कमवलेली आहे. वडील पांडुरंग जाधव अतिशय कष्टाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती, आणि एक भाऊ भिका भाऊ हे दुग्ध व्यवसाय आणि शेती व्यवसायामध्ये अतिशय निपुण आहेत. अशा चांगल्या परिवाराच्या संपर्कात मी अनेक दिवसापासून येत आहे. परंतु मधल्या काही दिवसांपासून हे हरिभावांना मानसिकदृष्ट्या कुठेतरी खचले आणि विचारात घडलेले मी बघत असतो. तेव्हा विचारणा झाली असताना त्यांचं म्हणणं की राहुल दादा, मला माझ्या मौजे मुंदवाड गावामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातलं अतिशय उत्कृष्ट, अतिशय आदर्श असं बुद्ध विहाराची स्थापना मला करायची आहे. परंतु माझं दुर्दैव म्हणा किंवा माझ्या गावाचं दुर्दैव म्हणावं, जिल्हा परिषदेच्या किंवा PWDच्या अनेक अडचणींना मला जागेच्या संदर्भात सामोरे जावं लागत आहे. परंतु बुद्ध विहार व्हावंच, माझ्या कार्यकाळात माझ्या हातून हे बुद्ध विहाराचं पुण्यकर्म माझ्या हातून व्हावं असा आटापिटा माझा आहे. परंतु त्याला या अडीअडचणींमुळे मी नाराज आहे. नाशिक दौरे करतो आहे, मंत्रालयातले दौरे करतो आहे, महसूल विभागातले दौरे करतो आहे, परंतु वेळोवेळी मला या अडचणी तयार होतात. हे सगळं प्रपंच चालू असताना अचानक त्यांच्या मुखातून आणखी वेगळंच प्रत्यंतर मधल्या काळात ते ऐकायला यायला लागलं. ते म्हणजे आपल्या सटाणा शहरातील एक सुशिक्षित पदवीधर अमोल बच्चा म्हणून व्यक्ती नामक, ते आमच्या मुंजवाड गावात येतात आणि या बौद्ध विहाराच्या दिरंगाईला मीच कारणीभूत आहे अशी जातीय तेढ निर्माण करण्याचं आमच्या समाजात एक वातावरण निर्माण करतात. तर त्या समोरच्या व्यक्तीचं आणि माझं कुठेही ऋणानुबंध, कुठेही काही संबंध नसताना विनाकारण माझ्यावर आक्षेप प्रत्यारोप ते करत आहेत. याबद्दल मी मोठा दुःखी आहे आणि खचून गेलो आहे. अशा त्यांच्या वेदना बघून मी एक मित्र म्हणून आणि मार्केट कमिटीचा सहयोगी म्हणून हरी अण्णांच्या या प्रकरणात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला जाणवलं की तांत्रिक अडचणी कशा असतात. त्यांनी त्या PWDच्या किंवा जिल्हा परिषदेच्या त्या संदर्भातले परिपत्रक मला वाचून दाखवले, तिथली नियमावली मला वाचून दाखवली आणि याच्यामध्ये पर्याय शोधण्याचं काम आपण कसं करायचं याच्यासाठी माझा एक मित्र म्हणून माझा सल्ला घेतला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की समाज भवनाची जागा असेल किंवा तुमचा ओपन स्पेस असेल, गावठाण असेल, याच्यात काहीतरी पर्याय शोधा. असं गुण्यागोविंदाने चर्चा मसलत चालू असताना समोरील व्यक्ती यांनी मुंजवाड गावातील संबंधित समाजातील नागरिकांना हरियाणांच्या बद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि तो प्रकार अण्णांना मनाला खूप तो धक्कादायक लागला. त्याच्यातच दुसरी आणखी एक बातमी आली की अण्णांचं म्हणणं, मी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाचा एक मला आवड असल्यामुळे मधल्या काळात माझ्या गरिबीमुळे म्हणा किंवा माझ्या संघर्षामुळे माझ्याकडून शिक्षण राहिलं होतं, म्हणून शिकावं बाबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच ब्रीद वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या लोकशाहीला धरून अनुसरून भारतीय संविधानाला सलाम करून या माणसाने आपल्या ह्या वयात सुद्धा शिक्षणाचा एक संधी शोधण्याचं काम केलं. त्याच्यावर सुद्धा संबंधित व्यक्तीने त्यांच्यावर आणि संबंधित महाविद्यालयावर बिगरबुडाचे आरोप करून चौकशी सामोरे जाण्यास भाग पाडले. चौकशी झालेली आहे, चौकशी चालू आहे, चौकशीत निष्पन्न निघणार नाही. परंतु आज संबंधित कॉलेजच्या त्या कॉलेज चालकांना, महाविद्यालयाच्या संचालकांना आणि संबंधित हरियाणा या विद्यार्थी रूपातल्या व्यक्तीला जो मानसिक धक्का बसतोय, मानसिक त्रास बसतोय, तो सुद्धा त्यांच्या त्या तब्येतीवर एक घाला हा त्यांच्यामध्ये मी बघितला आहे. आणि म्हणून या सगळा परिपाठ बघताना मी त्यांना मोलाचा सल्ला दिला, बाबा एक काम करा, याला एक पर्याय आहे भारतीय संविधान, जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना तयार केलेली आहे त्याच्यामध्ये गरीबातल्या गरीब, शेवटच्या वर्गातल्या शेवटच्या अगदी अंत्योदय व्यक्तीला सुद्धा राष्ट्रपतीच्या ताकदीची इतकी मोठी शक्ती दिलेली आहे. इतकी मोठी सुंदर आणि पवित्र अशी राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेचा तुम्ही अवलंब करा आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून न्यायालयाकडे, न्यायदेवतेकडे, पोलीस यंत्रणेकडे, समाज युनियनांकडे, संबंधित क्षेत्राकडे तुम्ही अपील करा आणि तुमचा न्याय मागण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि न्याय तुम्हाला मिळेलच असा मला दृढ विश्वास या संविधानावर, राज्यघटनेवर आहे. आणि त्या पद्धतीने अण्णा हे त्यांच्या त्या कार्यपद्धतीला ते लागलेले आहेत. आपल्या समोर आज हा बोलण्याचा योगच त्या निमित्ताने आलेला आहे आणि म्हणून अण्णांच्या पाठीमागे तालुक्यातील विविध घटकातील मंडळी सुद्धा आहे. त्याप्रमाणे ॲट्रॅसिटी एक विषय आहे, त्यांच्यावर ॲट्रॅसिटीचा सुद्धा एक गंभीर धमकी वजा त्यांना एक सुनावण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते हातबल झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये एक पुढे येणारा माणूस, एक प्रगती करणारा माणूस, राजकीय पटलावर एक आपला आदर्श ठसणारा माणूस तर अशा पद्धतीने त्याचा खून करण्यात येईल, अशा पद्धतीने त्याच्या भावनांचा खून करण्यात येईल, त्याला खाली ठेचण्यात येईल तर ते कदाचित मानवतेच्या दृष्टीने काळीमा फासणारा असं असेल. म्हणून
बाबासाहेब आंबेडकरांचे आपले जे शिल्पकार आहेत घटनेचे, त्यांच्या अनुसरून, त्यांच्या विचारांचे अनुसरून म्हणून हरिअण्णांना मी हाक दिली, हाक मारायला लावली, समाजाला हाक मारा, तुम्ही तमाम जनतेला हाक मारा की शिका, संघटित व्हा आणि खरोखर अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करा. आणि म्हणून अण्णांनी कुठे आता न थांबता जर विजय मिळवून घ्यायचा असेल, अशा अपप्रवृत्तींवर ठासून आपल्याला उभं राहायचं असेल तर लोकशाहीचं तत्व अवलंबून करायचं. अनेक चुकीच्या पद्धतीने अण्णांवर खंडणी मागण्याचे प्रयत्न झालेले आहेत. एक तो शेतकरी माणूस आहे, हो कसं काय खंडणी दिलं? आणि गुंड म्हणून त्यांना वर्तवण्यात आलेले आहे. गुंड कसा असतो? गुंडाच्या हातात चाकू असतो, गुंडाच्या गळ्यात मोठा करदोडा असतो, काळ्या रंगाचा जाड कड्या असतात हातात. त्याच्यानंतर अनेक अवैध त्यांचे व्यवसाय असतात. पोलीस स्टेशनला रेकॉर्ड असतं, तडीपारीचे त्यांच्याबद्दलच्या गुन्हे नोंदलेले असतात, किंवा पोलीस यंत्रणेकडनं आपले अंगावरचे वस्त्र फाटेस्तोपर्यंत मार खावा लागतो. मुखातून लाळ पडेल इतका मार तो पाठीवर आणि विविध गुप्त अंगांवर बसतो, त्याला गुंड म्हटलं जातं. हरिअण्णांच्या बाबतीत तर तसं नाही झालेलं आहे. आणि म्हणून अशा सरळ मार्गी माणसाला गुंड हा शब्द वापरलेला आहे. त्या शब्दाबद्दल सुद्धा न्यायालयीन पातळीवर अभ्यास करून आपल्याला त्याबद्दलची याचिका काही दाखल करता येऊ शकते का? आबरू नुकसानीचा दावा दाखल करता येऊ शकतो का? आपल्या चरित्र हननाचा काही दावा दाखल करता येऊ शकतो का? याबद्दल हरिअण्णा आणि आम्ही सर्व मित्र परिवार कायद्याचा एक अभ्यास कायदेशीर तज्ज्ञांकडून करत आहोत. त्याचप्रमाणे हा जो त्रास आहे, हा त्रास नुसताच हरिअण्णांना म्हणा किंवा संस्था चालकांना म्हणा नाही, तर तो बागलाण तालुक्यातील विविध घटकातील मान्यवरांना झालेला आहे, चालू आहे आणि इथून पुढे बी होईल अशी मला भीती आहे. मधल्या काळात मी ग्राहक संघाचा व्हाईस चेअरमन असताना सटाणा सहकारी ग्राहक संघ गरिबांचं साठी धान्य वितरण करण्याचं काम करत असतं. आमच्या हातून गेल्या 20-22 वर्षांपासून मी अविरतपणे समाजाचा एक सेवक म्हणून काम करतो सटाणा सहकारी ग्राहक संघामध्ये. त्यावेळेस सुद्धा रेशनिंगच्या बद्दल मलाही अगदी खालच्या पातळीवर, खालच्या टोकाचा मला मानसिक त्रास देण्याचं काम या अमोलजी बच्चाव यांनी केलेलं आहे. ती त्यांनी मोठी चूक केलेली आहे, असं करायला नको. सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत, त्यांनी समाजासाठी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी चांगला वेळ दिला पाहिजे. त्यांचं भवितव्य खूप चांगलं उज्ज्वल ठरू शकतं भविष्यात. परंतु अशा काही चुकीच्या प्रवृत्तींना ते जर खतपाणी घालत असतील, समाजात तेढ लावण्याचं काम करून वेगवेगळ्या, आता बघा ना, आजखेड्याचे माजी दिवंगत जिल्हा परिषद सदस्य विजयजी सावळा यांचे दोघं चिरंजीव सटाण्या शेजारील एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लग्नाच्या पूर्वार्धातला ड्युट्या बुद्धीचा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी आलेले असताना क्षुल्लक, अतिशय क्षुल्लक काहीतरी कारणावरून खूप मोठ्या भांडणाला स्वरूप देण्यात आलेलं आहे. आणि त्या स्वरूपाचे सुद्धा हे प्लेबॅक सिंगर, प्लेबॅक दिग्दर्शक, प्लेबॅक डायरेक्टर हेच आहेत. यांनीच मोठा तो राडा केला आणि बागलांचं नाव पंचकृषीमध्ये, जिल्ह्याच्या बाहेर एक बदनामीचं करण्याचा प्रयत्न तो झालेला आहे. बागलांचं नाव खराब करण्याचा त्यावेळेस प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून अशा विविधांगी चुका होत आहेत. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या चुटूक मुटूक काहीतरी कानावर ऐकायला येतं. अण्णा म्हणतात 4 लाख रुपयाची माझ्याकडे मागणी झालेली आहे. माझं म्हणणं, कांद्याला भाव नाही बाबा, मग 4 लाख रुपये द्यायचे असेल तर आईच्या अंगावरचे सोन्याचे दागिने विक बाबा, बायकोचे दागिने विक, गाई म्हशी विक, थोडीफार 2 गुंठी 4 गुंठी शेती विक, मग ती 4 लाख रुपये खंडणी दे. मग त्यामुळे हरिअण्णा बोलले, तेवढं करण्यापेक्षा राहू दादा, मी आत्महत्याच करतो, एवढा जर मला त्रास होत असेल तर. इतक्या टोकाचं माझे मित्र उपसभापती हरिअण्णा बोलून गेले. त्यामुळे तो आम्हाला धक्का लागला की अशा कर्तबगार माणसाच्या मागे, अशा समाजसेवी माणसाच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहावं लागेल. आपल्यालाच नव्हे तर वेळ आली तर संपूर्ण बागलाण तालुक्याला उभं राहावंच लागेल, तरच बागलाण तालुका पूर्वपदावर येईल. आणि जो गुण्यागोविंदाने नांदणारा माझा बागलाण आहे, तो बागलाण पुन्हा रूपाने शांततेने नांदेल, जर या विषयावर प्रशासनाने, जिल्हा पोलीस प्रशासनाने, कायद्याने आणि राज्य पातळीवरच्या कायदेशीर बाबींनी जर ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष जर नाही दिलं तर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. माझे मित्र हरिअण्णा यांच्यावर जीवानिशी दुर्घटना घडण्याची भीती मला आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराला, सगळ्या माझ्या मार्केट कमिटीच्या सगळ्या माझ्या बांधवांना, बागलाण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील काम करणाऱ्या महाविद्यालयातील संचालक मंडळाला, त्याचप्रमाणे समाजधुरीणांना, राजकारणातल्या मान्यवरांना आहे अशी मला भीती आहे. म्हणून माझी पुनश्च एकदा विनंती आहे की आदरणीय तहसीलदार महोदय, आदरणीय पोलीस प्रशासन, आदरणीय कायदा प्रशासन, आदरणीय मानवी हक्क आयोग, आदरणीय सर्वच कायदे क्षेत्र, जे जे कायदेशीर क्षेत्रातील ते विषयां विभागातील मान्यवरांना माझी विनंती, याच्यात तत्परतेने लक्ष घाला आणि होणारा भविष्यातला अनर्थ टाळा. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. यशवंतराव महाराज की जय.
बागलाण तालुक्यामध्ये जे खेड्यापाड्यात राहणारे लोक आहेत, अतिशय म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे असून अतिशय सलोख्याचे संबंध आहेत त्यांचे आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात ते. पूर्वी काही भांडण वगैरे जरी झाले तरी ते गाव लेवलला पारावर बसून ते मिटवले जायचे. पण या 2-5 वर्षात असा अनुभव आला, छोटीशी का वैयक्तिक वाद असे ना, त्याच्यात या बच्चा महाशयांनी एंट्री घ्यायची, त्याला तो स्वरूप वाढवायचं, जातीय रंग द्यायचा आणि त्याच्यातूनच 2 जातींमध्ये तेढ निर्माण करायची. असं हे विष पेरण्याचं काम या गत 5-7 वर्षापासून चालू आहे. आणि जर पोलीस रेकॉर्ड पण पाहिलं तर एवढ्या 2-5 वर्षात या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसेल. आणि जो अल्पसंख्याक समाज आहे, कष्टकरी गरीब सर्व गावांमध्ये अतिशय कष्ट करून राहणारा, अशा या समाजाचा वापर करून स्वतः विमानाने फिरणारे हे महाशय, नाशिक राहणारे, अतिशय VIP गाडींमध्ये प्रवास करता, हे त्यांच्या जीवावर ॲट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या गावपुढाऱ्यांना, या अशा वादांचं निमित्त करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि त्यांच्या जीवावर हे लोक मोठे होत आहेत. आणि अतिशय गरिबीत जीवन करणारा जो अल्पसंख्याक समाज आहे त्यांना बोलवून भूलथापा देऊन आणि त्यांचा हे वापर करून घेतात. आणि हे असंच जर चालत राहिलं तर भविष्यात बागलाण तालुक्यात जाती जातीत वाद निर्माण होऊन अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा दंगली उद्भवतील. सध्या काही गावांमध्ये तसं घडलेलंच आहे. जे छोटेसे वाद गावात मिटणारे होते, तिरुवनसारखा विषय होता, छोटासा जागेवरनं वाद होता, त्याला जातीय स्वरूप दिलं, तो इतका वाढवला तर आज रोजी त्या 2 समाजांमध्ये कायमचं वितुष्ट निर्माण होऊन गेलेलं आहे. भविष्यात याचे परिणाम दिसतीलच. त्यामुळे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या गोष्टींना आवर घालण्याचे गरजेचं आहे आणि अल्पसंख्याक समाजानेही या अशा लोकांना च्या भूलथापांना बळी पडू नये, ही माझी विनंती आहे.